मंगळवेढा तालुक्यात माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू तस्करी करणारे टाटा इंट्रा मालवाहतूक वाहन पोलिसांना पाहताच वेगाने दामटत पळून जाताना पालथे झाले। या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर 3 जखमी झाले आहेत। मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण शिवारात दुपारी घडलेली दुर्घटना 6 दिवसांनी उजेडात आली। यात पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान या प्रकरणी मृतासह वाहन चालक आणि वाहन मालक आणि अन्य दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। देवल शक्तिमान उघडे राहणार शिरगाव तालुका पंढरपूर असे मृताचे नाव आहे। जखमींमध्ये वाहन चालक सूरज शहाजी चव्हाण राहणार सांगोला याच्यासह वाहनात वाळू भरून पाठीमागे बसलेले गणेश भाऊसाहेब मस्के, गणेश दत्तात्रय मस्के राहणार शिरगाव यांचा समावेश आहे। यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले गेले। या मृत देवल उघडे हा सुद्धा वाहनात वाळू भरून पाठीमागे बसला होता। या चौघांसह वाहन मालक चैतन सुभाष गायकवाड राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर यास आरोपी करण्यात आले आहे। याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक ईश्वर धुमाळ हे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत दुपारी 4च्या सुमारास उचेठाण परिसरात आले होते। तेव्हा मुडवी येथून माण नदीतून अवैध वाळू भरून येणारे टाटा इंट्रा मालवाहतूक करणारे 4चाकी वाहन दिसून आले। त्यास थांबण्याचा इशारा केला असता कारवाई टाळण्यासाठी जागेवर न थांबता तशाच भरधाव वेगाने वाहन जात होते। त्यामुळे पोलीस नाईक धुमाळ यांनी पाठलाग केला असता पुढे काही अंतरावर वाहन पालथे झाले। यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य 3 जखमी झाले। ही दुर्घटना गेल्या 22 जुलै रोजी घडली, परंतु त्याची माहिती पोलिसांकडून उजेडात आली नव्हती। अखेर शनिवारी दुपारी याची माहिती बाहेर पडली। मंगळवेढा भागात भूम आणि माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू तस्करी होत असताना रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाच्या किंवा अन्य कारणाने थांबलेल्या पोलिसांकडून अर्थपूर्ण व्यवहार केले जातात। यातून कारवाईच्या भीतीने आणि पोलिसांचा पाठलाग सुरू असताना वाहने सुसाट वेगाने धावतात। त्यातूनच जीवघेणा अपघात होतो। अंधळगाव येथेही अलीकडे असाच जीवघेणा प्रकार घडला होता। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुरारी यांनी अशा घटनांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।